हॅलो एव्हरीवन, आम्ही आलोय आता. काय राव तुम्ही असे करते काय? लोक आहे ना होम टूर करत्या. तर आज मी ना आमच्या वावराचं टूर करणार आहे. म्हणजे मला सर्व होणार आहे. मध्येच मला रिटर्न पाठव. तोपर्यंत आपल्या चॅनलला आहे ना नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपलं चॅनल नवीन आहे. छान वाटतं ना खेडेगाववरचं वातावरण, ते पण संध्याकाळचं असावं. सगळ्यात बेस्ट ऑम बेस्ट. सगळीकडे नुसतं हिरवंच हिरवं दिसतंय आणि संध्याकाळचा सनसेट बापरे काय सुंदर दिसतोय. यज्ञेश, काय रे तिकडे निघून गेला? अंकलला पाण्याची बॉटल द्यायची ना. इथं ठेवलेले बर का. तर हॅलो एव्हरीवन, सर्वांचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज पुन्हा एकदा मी तुमचंच माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या. आणि माझं चॅनल नवीन आहे तर प्लीज सपोर्ट करा. तर आज मी ब्लॉग असा आहे की आज मी शेतात आलेले. आमच्या म्हणजे शेतात तर रोजच असते, पण मी म्हणजे आज ठरवलं की सर्व होम टूर वगैरे करते. तर आज मी माझ्या शेतीचा टूर करणार आहे. म्हणजे सगळ्यांना माझी शेती दाखवणार आहे. तो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला दाखवते. तर हे जे काही दिसतंय ना, हा सगळा गहू केलेला आहे आम्ही. हे आणि तिकडे हे दोन्ही तुकड्यांमध्ये गहू केलेला आहे आणि तिकडे कांदे केलेले. किती छान वाटतंय ना. शेतात येण्याची मज्जाच वेगळी राहते. आवडतं मला. तुम्हाला मी आता आमचे कांदे दाखवते. झाले कांदे लावले होते त्यावेळेस आलो होतो इकडे. तसं इकडे यायचं काय आता सध्या प्रश्न नाही. आता उद्यापासून कांदे निंदणी चालू होईल. मग बायांसोबत इकडे यावं लागेल. तिकडचं एक तुकडं तसंच बाकी आहे. तिकडे काहीच केलेलं नाही आणि कारण तिकडे आहे ना तळ्याचं वावर होतं आणि त्याच्यामुळे ते आत्तापर्यंत ओलावा होता. त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं. पाणी साचतं तिकडं. यज्ञेश, हळूहळू ये बाळा. चलो तिकडे चल. अरे पक्ष्यांचा आवाज येतो येड. तू हो पुढं चल. चल खेड्यावर राहायला कोणाकोणाला आवडतं, शेती कोणाला आवडती, कमेंट करून मला नक्की सांगा. आमची शेती ना थोडी म्हणजे फारिस्टाच्या शेजारीचे,
तर मग रात्रीचं पाणी वगैरे भरायला खूप भीती वाटते इथं, त्याच्यामुळे आता रात्रीचे काही पाणी तर आता काही भरत नाही. आता दिवसाची लाईट झालेली सगळीकडं, त्याच्यामुळे दिवसच पाणी भरतं. येऊ दे ना ओ. चल खूप भयानक असतं फॉरेस्ट आहे, आम्हाला इथूनच जावं लागत. सेल्फी घेता घेता बिबटे येईल. इकडे आमचा घासाचं वावर आहे. चल रे यज्ञेश. हा त्याला माहिती. हे आमचं घासाचं वावर आहे. इकडे पण आम्ही कांदे केलेले. गिन्नी आहे, घास आहे. आमच्या घरी 15 गाई आहेत आणि त्याच्यामुळं मग आम्हाला घास वगैरे पण भरपूर केलेला आहे आम्ही. आणि इथे पण आहे ना आम्ही भरपूर कांदे केलेले. आम्हाला टोटल आता 5 वावर आहे. आम्ही नवीन पण घेतलं, जे वावर दाखवलं ते नवीन घेतलेलं आहे आणि हे आमचं जुनं वावर आहे. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.